आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीलाच पाहत असतो की ते मध्यरात्र झालेली असते. विद्याधरला कुणाचा तरी कॉल आलेला असतो, त्यामुळे विद्याधर फार चिडलेला असतो. आता मोबाईलला हातात घेऊन पाहतो तर काय, तो शलाकाचा कॉल असतो. शलाका काय डोक्यावर पडली का असाही ते म्हणतो आणि तिचा कॉल उचलतो. काय झालं शलाका, तुला एवढ्या रात्रीचा कॉल कशाला केलास? अगं झोपमोड झाली ना माझी, असं म्हटल्याबरोबर समोरून शलाका म्हणत असते, अरे झोपमोड होण्यासारखीच बातमी आहे, त्यावेळेस तुला कॉल केला आहे. कशाची बातमी आणि कोणती बातमी? असं म्हटल्याबरोबर शलाका म्हणत असते, आपल्या खबरीने खुलासा लावला की कशाचा? आनंदीचा. आनंदी सापडली की. आता ही बातमी ऐकल्यानंतर विद्याधर तर फार खुश होतो. अक्षरशः आता इथे विद्याधर उठूनच उभा राहतो आणि म्हणत असतो, काय आनंदी गावली? कुठे गावली नेमकं? त्यावर शलाका म्हणत असते, अरे कोल्हापुरात गावली ती, कुठल्या तरी धर्मशाळेत बसल्यात महाराणी जाऊन. असं म्हटल्याबरोबर विद्याधर म्हणत असतो, काय धर्मशाळेत जाऊन बसली ती? अरे बापरे शलाका, खरंच तू खूप मोठं काम केलंस बरं का. शलाका म्हणत असते, विद्याधर तुझं जे काही अधुरं काम राहिलं होतं ना ते करून घेऊ शकतो बरं का, रास्ता रिकामा झालाय. त्यावर विद्याधर म्हणत असतो, शलाका नाही, आता अजिबातच नाही. मी जेव्हा जेव्हा तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला का तेव्हा त्या पुरीनी काहीतरी राडा घातला. आता मी ही चूक करणार नाही, तिला अशी अद्दल घडवणार ना की आयुष्यभर लक्षात राहील. शलाका म्हणत असते, नेमकं काय करणार आहेस आणि काय शिजतंय तुझ्या डोक्यात? विद्याधर म्हणत असतो, एवढा मोठा प्लॅन शिजतोय ना, त्या प्लॅनमुळे आपले 2 कामं होतील. एका दगडात 2 पक्षी मारणार आहे बघ आता मी. काय 2 पक्षी मारणारच? काय करणारच नेमकं? अरे शलाका, त्या पृथ्वीच्या धंद्यात आपल्याला पैसा गुंतवायचा आहे ना, तो पैसासुद्धा ही आनंदीकडनंच वसूल करायचा. काय आनंदीकडनं? अरे त्या भिकारी आणि आनंदीकडे पैसा कुठून आला? ती काय सोन्याची खाण आहे का एखादी? हो, सोन्याची खाणच आहे. काय चाललंय विद्याधर, काय कोड्यात बोलतोस? काय तर स्पष्ट सांग बरं, असं शलाकाने म्हटल्याबरोबर विद्याधर म्हणत असतो, माझ्या डोक्यात असा प्लॅन आहे ना, त्या प्लॅनमुळे खरं आपण मालामाल होणार आहोत. काय करणार आहेस? मी त्या आनंदीला दुबईला जाऊन विकणार आहे. आता हे ऐकल्यानंतर इकडे धनश्री आणि शलाकाला सुद्धा धक्काच बसलेला असतो. शलाका म्हणत असते, काय दुबईला जाऊन विकणारच? हो, मी तिला दुबईला जाऊन विकणार आहे. तिच्या अंगाला मला शिवून देत नव्हती का? लाखो गदाडं तिच्या अंगाला हात लावतील, तिला शिवतील, मग कळेल ते आनंदीला हा विद्याधर काय चीज आहे. असंही ते विद्याधरनी म्हटल्यानंतर इकडनं शलाका म्हणत असते, तुझा प्लॅन तर भारी, पण त्या धर्मशाळेतून त्या आनंदीला बाहेर काढणं, जिवंत बाहेर काढणं जरा अवघडच आहे. कारण त्या धर्मशाळेची जी काही मॅनेजर आहे का ती जरा कडक शिस्तीची आणि इमानदारसुद्धा आहे. त्यावर विद्याधर म्हणत असतो, त्याची काळजी तू करू नको, फक्त तुझ्या माणसांना एक काम सांग, एक मोठी ट्रक आणायला जी कपाटासारखी किंवा एखाद्या टेबलसारखी दिसत असेल. पुढचं काय करायचं ते माझं मी बघून घेईल आणि त्या मॅनेजरला कसं अडकवायचं ना ते सुद्धा बघून घेईल. तू काळजीच करू नको शलाका, आता आपण मालामाल होणार आहोत. असंही ते विद्याधर हसतच म्हणत असतो. इकडनं शलाका म्हणत असते, तुझी आयडिया भारी आहे बरं का, चला आपल्या बँका भरतील, चल तुला काय करायचं तर करून घे, फक्त काळजी घे बरं का. असं म्हणून आता विद्याधरचा फोन ठेवला जातो. आता हे सगळं काही धनश्रीने ऐकलेलं असतं. धनश्री विद्याधरकडे येते आणि म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही? ती आनंदी गेली नाही इथनं तर जाऊ द्या ना एकदाची, तुम्ही कशाला ह्या सगळ्यात अडकताय? मात्र हा विद्याधर तिच्यावरच धावून जातो, तिचं तोंड पकडतो आणि तिला म्हणत असतो, तुझं थोबाड हे बंद ठेवायचं तुला किती वेळेस सांगितलंय? ज्या गोष्टीत आपल्याला काही कळत नाही त्या गोष्टीत बोलायचं कोणी सांगितलंय तुला? नाहीतर तुलासुद्धा त्या आनंदीसोबत दुबईला लावीन बघ, असंही ते धमकावूनच तिला म्हणत असतो. आता इकडे धनश्री तर फार घाबरलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते. आनंदी त्या धर्मशाळेत बसलेली असते. आता विद्याधरने त्याचे माणसंसुद्धा एक ट्रक घेऊन त्या धर्मशाळेतच आनंदीला किडनॅप करण्यासाठी पाठवलेले असतात. आनंदीच्या रूममध्ये कोणीतरी येत आहे असंही ते आनंदीला जाणवत असतं. आनंदी फार घाबरलेली असते. आता आनंदी म्हणत असते, कोण तुम्ही? बोला, कोण तुम्ही? असं म्हटल्याबरोबर समोर असते ती म्हणजे आरती. आरती म्हणत असते, आनंदी मी आहे. असं म्हटल्याबरोबर आता आनंदीला फार बरं वाटतं. आनंदी पडदिशीन उडते आणि आरतीला घट्ट अशी मिठी मारत असते. दोघींनाही फार रडायला येत असतं. आनंदी म्हणत असते, आरतीताई इथे तू कसं काय? त्यावर इथे आरती म्हणत असते, तुला काय वाटलं तू फोन करशील, सुखरूप आहेस असं सांगशील आणि आम्ही गप्प बसू का? असं कसं होईल आनंदी, सांग ना. अगं आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही तुला अजिबातच असं सोडणार नाहीत, असंही ते आरती म्हणत असते. त्यावर इकडनं आनंदी म्हणत असते, आरतीताई पण तू इथपर्यंत कसं काय पोहोचलीस? आरती म्हणत असते, ज्या नंबरवरनं तू कॉल केलता का
तो नंबर मी ट्रेस करण्यासाठी पिंट्याला सांगितला होता. पिंट्याची मदत घेतली. नंतर मी मॅनेजर ताईशी सुद्धा बोलले आणि त्यांनी खरं तर आमची मदत केली आणि त्यामुळेच मी इथे आले. असं म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत असते, मी त्या ताईंना सांगितलं होतं की कुणालाही सांगू नका. असं म्हटल्याबरोबर आरती म्हणत असते, अगं आनंदी, त्यांनी माझी मदत केली आहे, ही चांगलीच गोष्ट आहे ना. असं इथे आरती म्हटल्यावर आनंदी तिच्याकडे पाहतच राहते. इकडे दुसऱ्या बाजूला जे काही विद्याधरचे माणसं असतात ते इथे धर्मशाळेत येऊन पोहोचलेले असतात. त्यांनी त्यांचा टेम्पोसुद्धा आणलेला असतो. इकडनं आता त्याच धर्मशाळेतला एक माणूस या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना मदत करणार असतो. तो त्यांच्याकडे जातो आणि म्हणत असतो, तुम्ही विद्याधरचे माणसं ना, ते आनंदीला घेऊन जायला आलात ना. त्यावर ते माणसं म्हणत असत, हो, आम्ही त्या आनंदीलाच घेऊन जायला आलोत. त्यावर हा व्यक्ती म्हणत असतो, पण तुम्ही आत्ता अजिबात जाऊ नका. आमच्या मॅडम 15 मिनिटातच रिपोर्ट आणण्यासाठी हॉस्पिटलला जाणार आहेत. त्या गेल्यानंतरच तुम्हाला मी इशारा करतो आणि नंतरच तुम्ही आतमध्ये या. काही करा, पण मॅडमसमोर येऊ नका बरं का. मॅडम खूप कडक शिस्तीच्या आणि इमानदार आहेत, त्यामुळे ही चूक करू नका. मॅडम तुम्हाला लगेच पोलिसांच्या ताब्यात देतील. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नका, असं त्या व्यक्तीने त्या विद्याधरच्या गुंडांना समजावून सांगितलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. आता आरतीने बड्या हुशारीने खरं तर आनंदीचा जीव वाचवलेला असतो आणि ह्या विद्याधरचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.